पूर्वा, आवरलं का ग? ते लोक येतच असतील आता. हो आई, आवरलं माझं. आई, तू मला सांगितलं नाही ग मुलगा काय करतो ते? मुलगा ना ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर? अगं आई, तू असं कसं स्थळ बघते माझ्यासाठी? तुला माहिती आहे ना ग, मला एकदम असं मोठं घरदार पाहिजे. त्या मुलाला स्वतःची नोकरी तरी पाहिजे ना, निदान निदान. माझे खूप सारे स्वप्न आहेत ग आई. अगं, मुलगा ड्रायव्हर जरी असला ना तरी त्यांच्या घरचं व्यवस्थित आहे सगळं. आणि विशेष म्हणजे तो आहे ना दिसायला पण छान आहे. त्याचा फोटो पाहिलाय आणि मामांनीच पाहिलेलं स्थळ आहे. त्यामुळं आपण काही आता मामांनी बघितले म्हटल्यावर चांगलंच असणार ना. आई, तुला काय वाटतं मी बघावं? मला नको वाटतंय ग. अगं मी काय म्हणते, स्थळ आता ते येत आहेत ना तर आपण पाहून घेऊ. पुढच्या गोष्टी पुढे बघता येतील. ठीक आहे, तू म्हणते तर बघते. आवर मग पटकन, मी आवरते बाकीचं. मुलीला काही विचारायचं असेल तर विचारा. अहो, मामांनी मध्यस्थी केली म्हणजे हिचरायची गरज बी नाही. तरी काय असेल त्याला विचारायचं असेल तर. आता विचारायचं म्हणून विचारतो. नाव काय पुरी? पूर्वा. अगं सांगताना पूर्ण नाव सांगावं. पूर्वा तनपुरे. आजकालची पोरं अशी आहेत बरं का. अगं असं मस्तपैकी जोकात नाव, बापाचं नाव, आडनाव सांगावं आहे की नाही. आता ह्यो कसं सांगतो बघा, सुहास पोपटराव घोडेचोर. हा, असं पाहिजे. बरं, आवड बिवड काय तुला? शिक्षणाची आवड आहे मला. वा, आवड चांगली आहे बरं का. कसं आहे, बाईला जर शिक्षणाची आवड असेल तर घरातली पोरं आहेत ना ही उच्च शिक्षितच होतात बघा. आमच्या पोराला बी चांगलं शिकवायचं होतं, पण काय प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसती. तुला काय विचारायचंय का? अरे विचारायचं असेल तर विचार बाबा. संसार करायचा आहे तुम्हाला. लाजत असेल, एक काम करू, यांना आहे ना बाहेर जाऊन जरा वेळ बोलू द्या एकांतात. जा. चहा एकदम फर्स्ट क्लास बनवलाय बरं का. हा, तिनेच बनवलंय. मग आवडलं मी तुम्हाला? ते आता लगेच कसं सांगेल मी? ठीक आहे, नंतर जरी सांगितलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही. बरं, लग्नानंतर तुमची काही प्लॅनिंग? हो, मला शिकायचंय. शिका. तुम्ही लग्नानंतर शिकले ना तरी काही प्रॉब्लेम नाही. मी शिकवल तुम्हाला. हा हो, तुम्ही गाड्या चालवता, ड्रायव्हर आहेत. कोणत्या गाड्या चालवता तुम्ही? कोणते म्हणजे काय? एक चाकाच्या गाडीपासून आहे ना 16 चाकाच्या गाडीपर्यंत सगळ्या गाड्या चालवतो. कोणती पण सांगा. शिक्षण मात्र कमीच आहे तुमचं. अहो, शिक्षण जरी कमी असलं ना तरी इंग्लिश वाचतो बरं कमी. कारण आम्ही गाड्या घेऊन दुसऱ्या राज्यात जातो, तिथं इंग्लिश पाट्या असतात, त्या वाचाव्या लागतात. आणि तुम्हाला सांगतो, मी आहे ना इंग्लिश शिकूनच घेतलंय आता. शिकून तरी काय उपयोग आहे? शेवटी गाड्याच चालवायच्यात तुम्हाला. म्हणजे हे बघा, तुम्ही कोणतं पण काम आहे ना कमी समजू नका बरं का. आणि मी एक ड्रायव्हर आहे, त्याचा मला अभिमान आहे. अभिमान? ड्रायव्हर मध्ये कसला आलाय अभिमान? कसला अभिमान? कोरोनासारखी महामारी आली होती तेव्हा काही कोविड योद्धांनी ना लोकांसाठी मदत केली ती. त्या कोविड योद्धामध्ये ड्रायव्हर पण होते. आम्ही ना एखादं काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करतो. तुमच्या भाजीपाल्यापासून आहे ना गोळ्या औषधापर्यंत आम्ही सगळे कामं व्यवस्थित पार पाडतो. एखादा रस्त्यावर अपघात झाला, एखादा पेशंट सिरियस जर असलं ना त्याला वेळेवर हॉस्पिटलपर्यंत आम्ही पोहोचतो. एवढंच नाही, नेता, पुढारी, आमदार, खासदार, मंत्री यांच्या गाडीवर आहे ना एक चांगला ड्रायव्हर लागतो. का? कारण त्यांच्यावर आहे ना देशाची जबाबदारी असते आणि त्यांची जबाबदारी ना आमच्यावर असते. त्यामुळं ड्रायव्हर लोकांना तुम्ही हलक्यात घेऊ नका.
आणि तुम्ही काय म्हटलं होत्या? शिक्षण कमी आहे. तुम्हाला आहे ना ड्रायव्हर म्हणजे काय ते इंग्लिशमध्ये सांगतो. डी फॉर डिसिप्लिन, आर फॉर रिस्पेक्ट, आय फॉर इंटेलिजंट, व्ही फॉर व्हिजन, ई फॉर इफिशियंट आणि आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाही, काय नाही. आणि हां, मला वाटतंय तुम्ही माझ्याबद्दल अर्धवट माहिती घेतलेली दिसते. मी दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर नाही आहे, तर माझ्याकडे स्वतःची गाडी आहे. आधी मी दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर होतो, पण कष्ट करून आहे ना आता स्वतः गाडी घेतलेली आहे. मी हा विचार केलाच नव्हता. काम छोटं असो किंवा मोठं, काम ते काम असतं. ठीक आहे, विचारून झाला असेल तर चला. पोरं अजून आली आहे काय? बरं चालतंय, येतो आता आम्ही बरं का. काय रे, घेतलं ना व्यवस्थित बोलून? हो बाबा, झालं बोलून. बरं, आणि हे बघा, काय होकार नकार असेल ना स्पष्ट कळवा, आम्ही पण कळवतो हा. त्यात काय नाराजी नाही, रुसवाफुगी नाही. अहो पसंतीचा प्रश्न आहे हा, आहे की नाही? गाठी शेवटी वरच्यानीच बांधलेल्या असतात, होईन ते होईन हा. बरं चला, येतो आम्ही. मी काय म्हणते, आता जेवणच गेलं असतं ना. अहो जेवण कशाला? अहो मामाने सोयरीक जुळवली म्हणजे आपलंच घरे, येऊ कधी निवांत हा. चला. काय बाई सुहास आजकालच्या पोरी. अरे ती परवा आपण बघायला गेलतो ना पोरगी, ती म्हणती का मेडिकल चेकअप करायचे तुझं म्हणून. अगं आई, तिचं काय चुकलं मग? मला तर काय पटत नाही बघ हे. अगं आई, ती बरोबर बोलली. तू उगाच चिडचिड करू नको. आता हे बघ, आपण एखादी मुलगी बघायला गेलो, हं? तिचे गुण बघतो, पत्रिका बघतो, तिची वागणूक कशी आहे ते बघतो. मग मेडिकल चेकअप केलं तर काय वाईट आहे? उलट हे बघ, काही जर आजार असतील ना, आपल्याला लगेच ट्रीटमेंट घेता येईल. आणि जरी मोठा आजार असला तर आपण वेळेवर सावध होऊ का नाही बरं? अरे एवढा धडधाकट आहे तू, कसला आजार आलाय तुला तेव्हा? अगं मी तेच बोलतोय. मग हे बघ, तुला माहिती आहे मी निरोगी आहे, आणि तिच्या घरच्यांना पण माहिती आहे ती निरोगी आहे. फक्त काय होईल, शंका कुशंका दूर होतील, बस एवढंच. तिला म्हणा तुझंच घे चेकअप करून काय असेल तर. अगं आई, ती असं नाही म्हटली का फक्त माझं मेडिकल चेकअप करायचं आहे. ती स्वतः तयार आहे ना मेडिकल चेकअप करायला. उलट तुला अभिमान वाटला पाहिजे. एवढी शिकलेली पोरगी आहे, उच्च शिक्षित आहे, तिचे विचार किती भारी आहेत बरं. बघ बाबा आता तुला काय पटते ते. हे बघ, तू उगाच आहे ना चिडचिड करू नको. मी लगेच जातो त्यांच्या घरी आणि त्यांना सांगतो तुम्ही जो निर्णय घेतला ना तो योग्य घेतलाय. येतो मी जाऊन. बघ आता काय करायचं. अहो झालं बरं का चुकून. नाही मी बोलतो तिच्याशी. हा पण तुम्ही मनावर घेऊ नका ली. पूर्वा, हे पूर्वा, काय हो बाबा? आपण त्या दिवशी तुझ्यासाठी मुलगा बघायला गेलतो. तू तो मुलगा जरा वेळ बाजूला बोलायला गेले. तू काय बोलली का त्या मुलाला? काय बोलले? काय बोलले म्हणजे, आपण लग्नाच्या आधी मेडिकल टेस्ट करू. काय गरज आहे का तुला असले उद्योग करायची? अहो बाबा, मग त्यात काय झालं? त्यात काय झालं काय? मुलीच्या जातीने जास्त बोलूच नाही. तुला काय करायचं आहे असल्या गोष्टीचं? हे बघा बाबा, मी काही चुकीचं बोलली असं मला वाटत नाहीये. मला सांगा, आपण मुलाचं सगळं बघतो. तो नोकरीला आहे की नाही, गण बघतो, पत्रिका बघतो, त्याचे गुण बघतो, परत त्याला कुठलं व्यसन आहे का नाही हे सगळं बघतो. हे सगळं राहिल्या बाबा बाहेरच्या गोष्टी. पण आतलं काय? आत त्याला काय आजार आहे हे बघतो आपण. आणि बाबा हे बघा, मी असं नाही म्हणते की त्यांचीच मेडिकल टेस्ट केली पाहिजे. मी माझी पण टेस्ट करायला तयार आहे ना. असं नाही म्हणते की मी त्यांनाच काहीतरी आजार असेल, मला सुद्धा काही ना काहीतरी असू शकतं ना. आणि हे बघा बाबा, एखादा छोटासा आजार असेल
तर तो लवकर कळल आणि त्याला लवकर आपण रिकव्हरी करू शकतो. पण एखादा मोठा आजार असेल आणि आपण त्यांना जर सांगितलं, हां, असा डोळे झाकून आपण विश्वास नाही ठेवू शकत प्रत्येक वेळेस. त्यांना काय वाटेल ह्या गोष्टींचं? हां, म्हणून मी हे बोलले. अगं पण काय गरज आहे याची? 4 पुस्तकं शिकली म्हणजे तू काय लय शहाणी झाली का? हा, हो बाबा, पुस्तकं शिकले म्हणून नाही हो, हे आता हल्लीच्या काळात गरजेचं आहे हे सगळं करणं. तुम्ही थोडं समजून घ्या. आणि मला नाही वाटत बाबा ह्यात काय मी चुकीचं बोलली किंवा चुकीचं वागली आहे म्हणून. अगं पण आता त्या लोकांना काय सांगायचं मी? आणि त्यांना राग आला मग? कसं येईन राग? त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे ना ह्या गोष्टी. फक्त एवढंच बघून नाही चालत बाबा, सगळं बघावं लागतं. जाऊन द्या बाबा, मला हे करणं गरजेचं आहे. हे बघा, माझी पोरगी जे काय बोलली ना ते मनावर घेऊ नका. उलट त्याबद्दल मी माफी मागतो तुमची. तुमचा होकार नकार काय असेल ना तर स्पष्ट कळवा आम्हाला. अहो असं काय बोलताय तुम्ही? हे बघा, ती जी बोलली ना ती योग्य बोलली आणि मला त्याच्यामध्ये ना अजिबात काही चुकीचं वाटत नाही. हे बघा, मी तयार आहे मेडिकल चेकअप करायला आणि आता सगळं जुळून आलं आहे. ह्या क्षुल्लक कारणासाठी कशाला मोडायचं बरं? खरं आहे बरं का, कधी आमच्यासारखी मुरलेली माणसं सुद्धा विचार करत नाही असा विचार तुम्ही आजकालची पोरं करता. थोडं नवीन आहे, आमच्यासारख्यांना पटायला येळ लागतो, पण शेवटी तुमचं खरंच आहे बरं का. अहो माणूस प्रत्येक गोष्टीची चौकशी करतो, मग ही केली म्हणून काय? आणि कसंही हे तर गरजेचंच आहे. उलट मला खरंच अभिमान वाटला की माझ्या पोरीने एवढा चांगला विचार मांडला आणि तुम्ही पण मोठ्या मनाने स्वीकारला तो. तिचे हेच विचार आहे ना मला पटले आणि माझा या लग्नाला आहे ना होकार आहे. थँक्यू सो मच तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल. बरं चालते, जा पोरी चहा पाण्याचं बघा आम्हाला. मामा काय चाललंय तुझं हे? आणि गाडी कोणाची आणली? अरे माझ्या जोडीदाराची. तुला सांगितलं होतं ते मित्राचा लॅपटॉप घेऊन ये. मग हे काय आहे? कशाला सांगितलं? हा बरोबर बरोबर, पकड. आणि हे बघ आता. हा, काय ते? अरे तुझी पेमेंट स्लिप डुप्लिकेट. पण कशाला मामा? कशाला म्हणजे काय? अरे येडा आहेस का? ती पोरगी बघायला जायचं आज आपल्याला, त्यांनी अर्जंट बोलावले. म्हणजे असं खोटं सांगून लग्न जमवायचं का माझं? अरे खोटं खरं काय नसतं बाबा. एकदा लग्न जमलं म्हणजे जमलं, नंतर ते काय पोरगी माघारी घेऊन जाणार आहेत का? हे बघ मामा, मला काही पटत नाही बरं का. आणि किती दिवस हे लपून ठेवणार आहे आपण? कधी कधी समजणारच आहे ना. ते समजल तेव्हा समजल, पण तू काय बिन लग्नाचा राहतो काय आता? हा, सांगितलं तेवढं कर तू. बस बरं, चल गाडीत लवकर. पण मामा सांगतोय तेवढं कर बाबा, चल. अहो चांगल्या कामाला उशीर करायचाच नसतो, म्हणूनच मी म्हणलं. अहो याला ऑफिस मधनं तसंच उचलून आणलंय बघा मी, हे कामाच्या सकट. काय माहितीये का, आमचा बादचा एकुलता एक. म्हणलं येळेत लग्न झालेलं चांगलं. आणि काय तुम्ही माणसं आमच्या ओळखीची, सदू भाऊ म्हणलं होतं त्याप्रमाणे तुमचं स्थळ आम्हाला बी पटलंय. त्यामुळे म्हणलं बघा बघीचा कार्यक्रम बघून घ्यावा लवकर. मुलीला बोलवत आहे ना? हा हा बोलवते. पूर्वा ये. बस. आणि ही आपल्या सदूभाऊची भाची बर का. हा माझ्या जोडीदार. माणसं एकदम चांगली आहेत. आणि काय तुम्हाला खरं खरं सांगून टाकतो बरं का, माझा भाचा आहे ना चांगल्या कंपनीत कामाला आहे. ऑफिसर आहे, ऑफिसर. दिवसभर बघा लॅपटॉपवरच काम असतंय त्याला. मामा लॅपटॉप? हा हा, याच्यावरतीच काम असतंय बघा. आरामात एकदम. 2-4 पोरं आहेत हाताखाली. आमच्या पण काही जास्त अपेक्षा नव्हत्या बरं का. चांगली सर्व्हिस असावी एवढंच. सर्व्हिसची काळजीच नाही. या बघा
पेमेंट स्लिप आणली, बघून घ्या तुम्ही. मस्तपैकी पगार पाडी आहे त्याला, ₹1,00,000 पगार आहे महिन्याला. अरे वा. सदू भाऊ तर म्हणले तुमची अपेक्षा आहे ना 40-50 हजाराचीच आहे, पण ₹1,00,000 पगार आहे माझ्या बाच्याला. नाही बरोबरच आहे. हा, आणि आहे ना परमनंट झालाय तो, गेल्याच महिन्यात परमनंट झालाय. अरे अहो म्हणून तर म्हणलं पोरगे बघायची आता सुरुवात करूया. आमच्याही पूर्वाचं ग्रॅज्युएशन झाले आत्ताच, म्हटलं आता बघायला सुरुवात करावी आणि तुम्ही भेटले. वा, माझ्या बाच्याचं पण शिक्षण चांगलं झालंय बरं का. हा, M.Com झालंय M.Com. छान. बरं चला, त्याला कामावर परत जायचंय आता, बरं. आम्ही निघतो. हा, तुमचं काय होकार नाकार असेल तो कळवा, काही अडचण नाही, हो हो. फक्त स्पष्ट कळवा. हा नक्की नक्की. हा हा, चला येतो. स्लिप आपली कार आणली ना, काढ लवकर, जा आलो मी. चला मामा. हा, काय आहे, अशी जागा भेटत नाही. माझं तर म्हणणं आहे होकार देऊन टाका. हा हा कळवत. चालतंय चालतंय. कार काढली का आपली? चल. आई, बरं चल, माझं उरकून झाले, मी आता शॉपिंगला जाते. बरं एक काम कर, तुझं सगळं शॉपिंग झालं ना की माझ्या पण 1-2 वस्तू आहेत, तेवढ्या आण, मी तुला सांगते काय आहे ते. बरं चालन, मी तुला फोन करते, मग मला तू तसं सांग. हं? अरे तुम्ही या ना, या बस. नमस्कार. काल आलतो बघा मामा आणि मी लग्न जमवण्यासाठी. हो हो. मामानी जे काही माझ्याविषयी सांगितलं ना ते सगळं खोटं आहे. काय? हो, म्हणजे कसं, मी त्या कंपनीत कामाला आहे, पण मी मॅनेजर वगैरे काय नाही आहे, एक छोटासा कामगार आहे. तसा मला पगार चांगला आहे. आणि ती जी गाडी आणली होती ना 4 व्हीलर, ती पण माझी नाही आहे, ती मित्राची गाडी मामाने आणली होती. अहो मग असं कशाला खोटं बोलायचं ना त्यांनी. अहो त्यांचे आणि आमचे चांगले घरच्यासारखे संबंध आहेत हो, म्हणून त्यांना सांगितलं बघा स्थळ आमच्या मुलीसाठी, तर त्यांनी हे असं स्थळ आणायचं का? त्यांचं चुकलंच बरं का, त्याच्यामुळंच मी तुमच्या घरी आलो. म्हटलं तुम्हाला खरं खरं सांगावं, मला पण तुमच्या मुलीसोबत असं खोटं बोलून आणि तुमच्या मुलीला फसवून लग्न नव्हतं करायचं. तसा माझा डिप्लोमा झालेला आहे आणि थोड्याच दिवसात मी परमनंट पण होईल आणि मला काहीतरी व्यवसाय पण करायचा आहे. हे बघा, तुम्ही आहे ना नाराज नका होऊ आणि राग पण नका मानू. तुमची मला मुलगी पसंत आहे. तुमचा जो काही निर्णय असेल ना तो कळवा मला. येतो मी. आता आलाच आहात तर निर्णय पण ऐकूनच जावं. हो. आई, माझं ह्या लग्नाला होकार आहे. काय? अगं सगळं खोटं सांगितलं त्यांनी. ते परमनंट पण नाही आहेत अजून. आपली साधी अपेक्षा होती ग सर्व्हिस असावी, ते पण नाही आहे त्यांचं. अगं आई, खोटं ते नाही बोललेत, त्यांचे मामा बोललेत. त्यांना जर वाटलं असतं ना तर त्यांनी मला फसवून खोटं बोलून त्यांनी लग्न करू शकले असते, पण त्यांनी तसं नाही केलं. ते प्रामाणिकपणे येऊन खरं खरं सांगून आपल्याला बोलतायत सगळं. आणि मला ना असं खरं बोलणाऱ्याच व्यक्तीसंग लग्न करायचं आहे आणि त्यासोबतच संसार करायचा आहे, म्हणून माझं ह्या लग्नाला होकार आहे. ठीक आहे. तुम्ही एक काम करा, माझ्या घरी फोन करून सांगा का आमचा लग्नाला होकार आहे. बाकीच्या गोष्टी घेऊ बोलून आपण. बरं बरं. चला येऊ. हो हो या.